नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. ठाणे शहरात मागील काही दिवसापासून सातत्याने तापमानात वाढ होत आहे. बांधकाम व्यावसायिकांना वृक्षतोडीसाठी दिलेल्या परवानग्या, सरकारी प्रकल्पासाठी सातत्याने सुरू असलेली वृक्षतोड, जंगलामध्ये लागणारे वनवे, वाहनांची प्रदूषण यामुळे मागील काही वर्षात ठाणे शहराचे तापमान वाढत असून मागील काही दिवसात ठाण्याचे तापमान 40 अंश सेल्सिअस आसपास जात आहे. ठाण्यात मागील 2 वर्षात विविध सरकारी प्रकल्पांसाठी वृक्ष छाटणीची परवानगी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने वृक्ष आणि प्राधिकरण विभागाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने वृक्षांचा बळी दिला गेला. यातील काही वृक्षांचे पुनरोपण केल्याचे दावा महापालिकेकडून केला जात असला तरी हे वृक्ष जगले का हा देखील प्रश्न आहे. गेल्या 3 दिवसापासून ठाणेकर उष्णतेमुळे हैराण झाले आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजता उन्हामुळे नागरिकांना अक्षरशः झळा बसू लागल्या आहेत. ठाणे शहरात अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. तापमान वाढीमुळे सायंकाळी 6 नंतरही नागरिकांना रस्त्यावरून पायी जाताना उष्णतेचे मारा सहन करावा लागत आहे. पर्यावरणवाद्यांना याबाबत विचारले असता प्रदूषण, दररोज सुरू असलेले बांधकाम, वृक्षतोड, सिमेंटचे रस्ते अशा विविध कारणामुळे तापमान वाढत होत असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे शहरात 5 मार्चला 39 अंश सेल्सिअस आणि 10 मार्चला तब्बल 41 अंश सेल्सिअस इतके तापमान झाले होते. ठाणे शहराजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असतानाही तापमानात वाढ होत आहे. कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने पुढील काही वर्षात ठाणेकरांना तापमान वाढीचे चटके अधिक तापमानात सहन करावे लागण्याची शक्यता आहे. वातावरण संस्थेचे मोहसिन खान पठाण यांनी म्हटले आहे, यावर्षी हिवाळ्याचा काळ अधिक राहिला. तसेच हवेतील प्रदूषण जमिनीलगत साचून राहिल्याने सकाळी 11 नंतर ऊन पडल्यास प्रदूषणाचे कण उष्णता तयार करत आहेत. वारे देखील वाहत नाहीत. त्यामुळे देखील तापमान वाढत असल्याने पर्यावरणवाद्यांनी सांगितले. तापमान वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बांधकामे, धुळीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. वृक्षतोड देखील थांबवणे आवश्यक आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते निशांत मंगेरा यांनी म्हटले आहे, ठाणे शहरात मोठमोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. काँक्रीटचे रस्ते बनवले जात आहेत. ठाण्यात 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ होणे ही अतिशय चिंतेची बाब आहे.